दागिन्यांची एक्सचेंज पॉलिसी आणि दागिन्यांची रिसेल पॉलिसी या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, तुम्हाला माहिती असेलच. ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. जेव्हा दागिना एक्सचेंज आपण करत असतो, म्हणजे आपल्या जुन्या दागिन्यांच्या बदल्यात ज्वेलरकडनं नवीन दागिना घेत असतो, त्याला म्हणतो आपण एक्सचेंज. आणि रिसेल याचा अर्थ आपण आपले जुने दागिने मोडून त्याच्या बदल्यात आपण पैसे घेत असतो. मग तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्वेलर तुम्हाला सांगत असतात की दागिना रिसेल करताना खरेदी आणि विक्री या दरामध्ये फरक असतो. तर हा फरक का बरं असतो तुम्हाला माहितीये का? कारण जेव्हा ज्वेलर ओल्ड गोल्ड म्हणजे तुम्ही जुन्या मोडीतलं दिलेलं सोनं जेव्हा मेल्ट करत असतात, तर त्याच्यामध्ये त्यांना लॉस येत असतो, त्याला रिफायनिंग लॉस किंवा मेल्टिंग लॉस म्हणतात. तर आपण त्याचा आज प्रात्यक्षिक बघूया. आपण आज हे गोल्ड मेल्ट करणार आहोत. मेल्टिंग प्रोसेस तुम्हाला मी आज पुन्हा एकदा दाखवेन. तर लेट अस सी की हे किती ग्रॅम गोल्ड आहे. 126 ग्रॅम 40 मिली गोल्ड आपण घेतोय. आपल्या इलेक्ट्रिक फर्नेस मध्ये मेल्ट केल्यानंतर त्यातनं किती गोल्ड आपल्याला पुन्हा परत मिळतं ते आपण चेक करूया. इथं आपला इलेक्ट्रिक फर्नेस ठेवलाय आपण तात्पुरता. तर आता सध्या 672 डिग्री सेल्सिअस तापमान दिसते आणि ही आपली पूर्ण भरलेली मूस आहे. ही आपण ऍज इट इज ठेवतोय भट्टीमध्ये. आपला इलेक्ट्रिक फर्नेस आहे. या मूस ज्यामध्ये आपण सोनं ठेवले त्याला मूस म्हणतो आपण मराठीमध्ये. तर चला चेक करूया. साधारण 1100-1150 डिग्री सेल्सिअसला आपलं पूर्ण गोल्ड मेल्ट होईल. त्याच्यानंतर आपण किती गोल्ड आपल्याला पुन्हा परत मिळालं मेल्ट झाल्यानंतर सॉलिड स्वरूपात ते आपण चेक करूया. आता हे मेल्ट झालेल्या सोन्याचं वजन किती झालं आपण चेक करूया. मग अशीच वजन होतं 126 ग्रॅम 40 मिली. आताच आहे 125 ग्रॅम 630 मिली. टोटल 400 मिलीचा मेल्टिंग लॉस या प्रोसेस मध्ये झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही दागिना रिसेल करत असता त्यावेळेला हा खरेदी आणि विक्रीचा दर घेतला जातो. ही व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटली का ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि जर वाटली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर आवर्जून शेअर करा.